ग्रामर रूल मेथडचं एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया आपण. ओके, ग्रामर रूल मेथड काय आपल्याला माहिती आहे. आता त्याला एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये आपण त्याला सॉल्व्ह करून बघूया त्याचं सोल्युशन करेक्ट येते का. तर पहिला रूल नंबर 1 काय म्हणते, हे दोन इक्वेशन आहे, सॉल्व्ह इक्वेशन बाय ग्रामर रूल मेथड असा क्वेश्चन असते. रूल नंबर आपला पहिला महत्वाचा गुरुमंत्र आपला काय म्हणते माहिती का. तर व्हेरिएबल एक साइड कॉन्स्टंट एक साइड, व्हेरिएबल एक साइड कॉन्स्टंट एक साइड. म्हणजे इक्वेशन पहिल्यांदा फॉर्म मध्ये आपण करून घेऊ. 4x प्लस 3y हे व्हेरिएबल्स झाले. आता कॉन्स्टंट जे आहे ना ते इकडे बसले, त्याला तिकडे पाठवायचं. एक साइड म्हणलं की दुसऱ्या साइडला -4 तिकडे गेल्यावर +4. इक्वेशन नंबर 1 त्याचं बदलतंय चिन्ह. त्याच्यानंतर 6x 5y ला जर इकडे घेतलं तर व्हेरिएबल एक साइड इकडे घ्यावंच लागते. मग मायनसचं काय होते +5y इज इक्वल टू तिकडे कोण राहते 8 ऑलरेडी तिकडे राहते. इक्वेशन नंबर 2 तेव्हा त्याला 2 नंबरचं इक्वेशन द्यायचं. आता हे दोन इक्वेशन्स आपले एका फॉर्म मध्ये आले रूल नुसार. व्हेरिएबल एक साइड कॉन्स्टंट एक साइड. आपल्याला व्हॅल्यूज पाहिजे असतात a1 b1 c1 a1 b1 c1 a2 b2 c2. मग a1 ची जर व्हॅल्यू बघितली a1 b1 c1 कुठं शोधायचं इक्वेशन नंबर 1 मध्ये. a2 b2 c2 कुठं शोधायचं इक्वेशन नंबर 2 मध्ये. इथं मग 4 आहे, इथं x चा कोएफिशियंट y चा कोएफिशियंट 3 आहे आणि c1 आहे 4. सेम ऍज इट इज इथं आहे a2 6 b2 5 आणि c2 8 आहे. मग अशा व्हॅल्यूज निघाल्या की परत मी काय म्हणले 3 डिटर्मिनंट कोणते कोणते d, त्याच्यानंतर dx आणि त्याच्यानंतर dy. डिटर्मिनंट ऑफ द व्हेरिएबल x अँड y dx अँड dy आणि d हा कॉन्स्टंटचा या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंट असतो. मग इथं कसं मांडायचं सांगितलं मी तुम्हाला. ए बेटा चल बे आर्ची कडे, काय म्हणायचं ए बेटा चल बे आर्ची कडे. ए बेटा म्हणले की ए बी वाले, मग 4 6 3 5 आणि सी बी वाले पहिल्यांदा सी वाले 4 8 बी वाले 3 5 आणि आर्ची कडे म्हणलं की एसी ए वाले पहिल्यांदा 4 6 आणि सी म्हणलं की 4 8. असं आपण व्हॅल्यूज मांडल्या जातात. याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करण्याचं डिटर्मिनंट सांगितलं मी तुम्हाला मागच्या वेळी ह्याच्यामध्ये. तर कसं करतात माहिती का, तिरको तिरको करताना ऊपर से नीचे 4 into 5 मध्ये मायनस नीचे से ऊपर 6 into 3. मग 4 पंचे 20 साइन त्रिक 18. 20 मधून 18 गेला किती राहतात 2. ही आली डी ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर आता dx काढायचे आपल्याला. ऊपर से नीचे तिरको तिरको मध्ये मायनस नीचे से ऊपर. मग 5 चौक 20 8 त्रिक 24 या ठिकाणी येते 24 मधून 20 गेले 4. उत्तर आले मोठ्याचं चिन्ह -4. त्याच्यानंतर इथं पण ऊपर से नीचे 4 into 8 मध्ये मायनस नीचे से ऊपर. मग 8 चौक 32 साइन चौक 24. मग 32 मधून 24 गेल्यानंतर किती राहतात 6 आणि 2 8. या ठिकाणी 8 असं dy ची व्हॅल्यू आलेली आहे. d dx dy निघालं की मग शेवटीला सोल्युशन क्रॅमर रूल मेथडनी कसं म्हणते, x इज इक्वल टू dx बाय d आणि y इज इक्वल टू dy बाय d. मग या ठिकाणी x इज इक्वल टू आपल्याला शोधायचे dx किती आहे इथं आलेले ना -4 आणि d किती आहे 2. बे एक बे बे दोन्ही 4 x इज इक्वल टू येते -2. x इज इक्वल टू काय येते -2 आणि y इज इक्वल टू येते पटकन काय बघा 8 आणि d ची व्हॅल्यू किती आहे 2. मग परत येते तसंच बे एक बे बे चौक 8 y इज इक्वल टू येते 4. हे जे असते ना सोल्युशन ऑफ द इक्वेशन x इज इक्वल टू -2 y इज इक्वल टू 4. असं जर पूर्ण वाक्यात तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क फ्री मध्ये भेटले म्हणून समजायचं. तर याला कसं लक्षात ठेवणार तुम्ही, ए बेटा चल बे आर्ची कडे.